नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा आत्मनिरोधी कुतूहलकरा आत्मनिरोधी कुतूहलकरा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा विवाह करुणी मदन जाळीला विवाह करुणी मदन जाळीला मग मदन मित्र हिंदू सेविला मग मदन मित्र हिंदू सेविला धनवैरागी युद्ध खेळला धनवैरागी युद्ध खेळला गौरीचा जो अंकित झाला गौरीचा जो अंकित झाला परमेशाच्या ऐशा लीला परमेशाच्या ऐशा लीला कवी कृष्णगान विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा एका गावात श्रीपत पाटील व त्यांची पत्नी रखमा यांची अनु म्हणजेच अवनी ही एकुलती एक मुलगी. अनुचा या दोघांना फार अभिमान होता. तसा अनुचाही आपल्या आईवडिलांवर फार जीव होता. अनु एक हुशार आणि होतकरू मुलगी होती. अनुचे 10वी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले. अनुने 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले होते. त्यामुळे आईवडिलांना तिचा फार अभिमान वाटे. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा ऋण सुरती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सुंड वक्रतुंड त्रिनयना दासरामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव काय मग आमची लाडोबाई, आता काय करायचं ठरवलंय पुढे? बाबा, आता ना मी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा विचार करते. पोरी, तू 10वी मध्ये नंबर घेऊन बाजी मारलीये. सगळ्या गावात तुझं कौतुक होतंय. सारे जण मला म्हणतात तुमची मुलगी फार हुशार आहे ह श्रीपतराव. असं वाक्य ऐकलं ना की माझी छाती गर्वाने फुलून येते बघ. मला कसं उच्च पदावर पोचल्यासारखं वाटतंय. माझ्या मुलीने माझं नाव काढलं खरंच. माझी मुलगी माझा अभिमान.
अरे हो, मग आहेच ना. अहो, मुलगी कोणाची आहे? बरं बेटा, कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तुला? शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला. पण पोरी, तू रोज कॉलेजला जाणार कशी? आपल्या गावातून तर वेळेवर जायला बस पण नाही आहे. मग आता काय करायचं बाबा? थांब, मी तुला मोबाईल आणि गाडी घेऊन देतो, म्हणजे तुला माझ्याशी संपर्कही साधता येईल. पण बाबा, आपल्याकडे एवढे पैसे नाही आहे ना. त्याची काळजी तू नको करू, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. हो, चालेल बाबा. अगं रखमा, ऐकतेस का? हो हो. अगं, ते तुझं मंगळसूत्र आहे ना, ते आपण मोडू आणि मुलीसाठी गाडी घेऊया. अहो, पण ते माझं मंगळसूत्र आहे ना. मी एवढा धट्टा कट्टा तुझ्या समोर उभा आहे ना, मग काय काम त्या मंगळसूत्राचं? आणते, मुलीचं शिक्षण महत्वाचं की तुझं मंगळसूत्र? बरं, आणते मी. घ्या. अनु, ए बाळा, हे घे गाडीची चाबी आणि हा घे मोबाईल. बाबा, थँक्यू बाबा, माय बेस्ट बाबा. थोड्या दिवसांतच मुलगी कॉलेजमध्ये रमते. मोबाईल, गाडी, नवीन कपडे, चप्पल, बूट सारं काही ती म्हणेल त्याप्रमाणे तिला मिळतं. आई वडील दिवस रात्र कष्ट करतात. मुलगीही खूप अभ्यास करते. तिचं ते अभ्यासात एकाग्र होणं बघून बापालाही घेतलेल्या कष्टाचा विसर पडतो. राम राम हो श्रीपतराव. राम 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 राम. राम राम. कुठे चालले? शेताकडे निघालो होतो. हो का? काय करते तुमची मुलगी आता? माझी अनु खूप हुशार आहे. सकाळी लवकर उठून अभ्यास करते, नियमित कॉलेजला जाते, नेहमी अभ्यासच करत असते आमची अनु. फार गुणी आहे आमची अनु. हो का? तुमच्या मुलीने खूप नाव काढले हो तुमच्या गावामध्ये. हो हो, खरंच तुमची मुलगी खूप हुशार आहे. तुमची मुलगी कोणतं शिक्षण करते हो? माझी लेक आता इंजिनियरचा अभ्यास करते. थोड्या दिवसातच अनुचं इंजिनिअरिंग पूर्ण होतं. रखमा, अगं रखमा, कुठे ग? लवकर बाहेर ये. हो हो, आलेच. काय म्हणताय हो? आज तर फार आनंदी दिसताय. आणि हे पेढे कशासाठी? अगं, आधी तू देवाकडे पेढा ठेवून ये. हो हो, आलेच मी. आता सांगा. अगं, आपल्या अनुने कॉलेजमध्येही नाव काढलं आणि आता इंजिनिअरिंग मध्ये पहिली आलीये. खरंच? मग आता तर मला आजूबाजूच्या बायका इंजिनियरची आई म्हणतील. हो, मला गावातले लोक पण इंजिनियरचे बाबा म्हणतील. हे घे पेढा आणि वाड्यामध्ये पेढे वाटून ये. हो हो, आता ह्या आनंदाच्या गोष्टीवर तुम्ही पण पेढा खा ना हो. ताई, पेढे घ्या हो, पेढे घ्या. अहो ताई, बसा ना खाली. कशाबद्दल पेढे वाटताय हो? अहो ताई, आमच्या अनुने ना इंजिनिअरिंग मध्ये नंबर काढलाय. किती टक्के मिळाले तिला? तिला 90% मिळाले. हो, तुमची अनु खूप हुशार आहे. मी असं ऐकलं तुम्ही तिला मोबाईल आणि गाडी घेऊन दिली. इतकं पण स्वातंत्र्य नको द्या हो तिला. अहो, आमच्या अनुवर ना पुरा भरोसा आहे. आमची अनु काही तशी नाही. ओहो, तसं म्हणणं नाही आमचं. मुलींचं आहे ना कसं वेगळंच असतं बाई. ते काहीही असो, आमची अनु नक्षत्रासारखी आहे. आमची अनु काही वाईट मार्गावर जाणार नाही. चला, मी येते. अनु आता शहरामध्ये चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करायला लागली आहे. अगं रखमा, ऐकतेस का? आले आले.
बोला. अगं आता आपल्या अनुचं शिक्षण पूर्ण झालंय, तिला चांगली नोकरी आहे. पोरीनं चांगलं नाव काढलं बरं का आपलं. पण आपणही तिला लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. तसं तिनेही शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागून आपलं स्वप्न पूर्ण केलं. हो हो, डोळ्याचं पारण फेडलं बघा मुलीने माझ्या. अगं हो, पण आता पुढचा विचार करायला हवा. म्हणजे काय म्हणणं आहे हो तुमचं? अगं आता मुलगी वयात आली, तिच्या लग्नाबद्दल बघायला हवं. हो हो, कालच ना मला शेजारची सकू विचारत होती अनुचं लग्न करताय का म्हणून. अगं हो ना, जवान मुलगी काचाच्या भांड्यागत असते, तिचे वेळेतच हात पिवळे केलेले बरे. सकू म्हणत होती तिच्या नात्यात मुलगा आहे म्हणे. काय करतो मुलगा? मुलगा मुंबईला नोकरीला आहे आणि गावाकडे पण त्याची 3% शेती आहे. आपल्या अनुसाठी चांगलं स्थळ आहे बरं का हे. अगं हो, पण मुलीला विचारायला हवं की नाही? अहो, आपली अनु काही आपल्या शब्दाबाहेर नाही, आपण का तिचं वाईट बघतोय? अगं तसं नाही, पण आजकाल मुलींच्या मर्जीप्रमाणे घ्यावं लागतं. अहो, मग ती आता पुढच्या हप्त्यात येणार आहे ना, तेव्हा तिला विचारून घे जा. आणि हे पण विचार जा तिच्या मनात कोणी आहे का. हो, विचारून घेईल. पुढील आठवड्यात अनु घरी आल्यावर. अहो, ऐकतास? काय म्हणते रखमा? अहो, अनुला येऊन आज 2 दिवस झाले. आज तरी तिला तिच्या लग्नाविषयी बोला. हो विचारतो, पण अनु कुठे आहे? बाबा, मी इकडे आहे. इकडे ये ग मुली, मला तुझ्याशी बोलायचंय. हो हो, आले. हा बोला बाबा, काय म्हणताय? काय म्हणतो मग तुझा जॉब? सर्व ठीक आहे ना? होय हो बाबा, सर्व ठीक आहे. आणि आता तर 2 महिन्यानंतर मला प्रमोशनही मिळणार आहे. अरे वा, छान. पण आता पुढे काय करायचं ठरवलंय? पुढे म्हणजे कशाबद्दल हो बाबा? अगं तुझ्या लग्नाबद्दल. लग्न? एवढ्यात लग्न? अगं तसं नाही, पण आता तुझं शिक्षण पूर्ण झालंय, मग आम्ही म्हटलं तुला चांगलं स्थळ बघावं आणि तुझं लग्न लावून द्यावं, म्हणजे आम्ही आमच्या जबाबदारीतून मोकळे. बाबा, मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं. आणि तुम्हाला काय हो, मला पाठवायची एवढी घाई आली आहे? नाही म्हणजे काय बेटा, अगं काही गोष्टी वेळेतच केलेल्या बऱ्या. पण मला सांग, तुझ्या आयुष्यात तुझ्या ओळखीत कोणी आहे का? छेओ बाबा, तुम्ही असं काय म्हणताय? नाही ना तसं काही. मग आम्ही बघू तुझ्यासाठी स्थळ. चालेल ना तुला? हो चालेल बाबा. काही दिवसांनंतर मुलीला चांगलं स्थळ मिळतं. मुलगी बघण्याचा, पसंतीचा, साखरपुड्याचा कार्यक्रमही आनंदात पार पडतो आणि लग्नाघरी सगळी जय्यत तयारी सुरू असते. रखमा, आले हो. अगं सर्व तयारी झाली ना? हो हो, सर्व अगदी आनंदात होते. सर्व गोड पदार्थ पण बनवून झाले. लाडू, शेव, करंजा सर्व अगदी व्यवस्थित होते हो. आणि मी ना सर्व पाहुण्यांना पण 2 दिवस अगोदरच बोलवून घेतलंय लग्नासाठी. अगं बघून घे, काही राहिलं तर नाही ना? मी माझी जमीन विकून टाकली, पण तरीही मला आनंद आहे. माझ्या अनुच्या लग्नात काहीच कमतरता राहायला नको. अनुला सर्व दागदागिने घेऊन झाले. आता तिला काही हवंय का ते विचारून घे. हो, अनुने सर्व दागदागिने तिच्या मनासारखेच घेतले. कपडे, दागिने सर्व तिच्या मनासारखंच होते हो. सर्व झालंय. 4 दिवसानंतर आपली मुलगी सासरी जाणार. घर कसं खायला उठणार. 2 दिवस सुद्धा आली आपली मुलगी की घर कसं गजबजलेलं वाटायचं. हो ना, मला तर आतापासूनच हुरहुरलेलं वाटतंय. जाऊ दे, जास्त मनाला नको लावून घेऊ. आपण ना आपल्या अनुसाठी चांगलं स्थळ बघितलंय. मुलगाही समजदार आहे. घरच्या मंडळीचाही स्वभाव छान आहे. आपल्या अनुची घेतील ते काळजी. चल, मला काहीतरी पुष्कळ काम आहे. पण अनु कुठे आहे? अनु? अरे हो, अनु मला सकाळी बोलली होती मी मार्केटला जाऊन येते म्हणून. सकाळी? आता तर 4 वाजले. 4 वाजले?
अरे हो, या लग्नाच्या गोंधळात तर मला कळालंच नाही. अनु म्हणे की मी लगेच येऊन जाईन. थांब, मी फोन लावून बघतो. आपण ह्या नंबरवर संपर्क करण्यास प्रयत्न करत आहात तो यावेळी संपर्क क्षेत्रामध्ये नाही किंवा बंद आहे. कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा. अगं, फोन तर बंद येतोय. बंद आहे? मग कुठे गेली ही मुलगी? कोणाला घेऊन गेली होती ती? ती कोणालाच नाही घेऊन गेली. ती म्हणे बाहेर खूप ऊन आहे, मी रिक्षात जाईल, तर ती गाडी पण नाही घेऊन गेली. थांब, मी बाहेर बघून येतो. वडील बाहेर बघून येतात. अनुचा फोनही लागत नाही व अनुही सापडत नाही. मग घरामध्ये येऊन घरात शोधाशोध करायला लागतात. थांब, तिच्या रूममध्ये बघून येतो. अरे, हे काय? प्रिय आई बाबा, मला हे लग्न मान्य नाही. माझं एका मुलावर प्रेम आहे, पण त्याला जॉब नाही, म्हणून त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगलं नाही. तुमची लाडकी अनु. पोरी, हे काय केलंस पोरी तू? हे अनु, काय केलंस पोरी तू? हे रखमा, अहो आपली मुलगी. रखमा, अगं काय झालं तुला? अगं डोळे उघड रखमा, अगं डोळे उघड रखमा. आपली अनु मला सोडून गेली, आता तू नको जाऊ. रखमा, अगं डोळे उघड रखमा. हो, काहीतरी झालंय वाटतं. अनु चालली गेली वाटतं. लहानपणापासून पोळीला तर हाताच्या खोडाप्रमाणे जपला आणि बघा पोळीने कसे पान फेडले ते. मला तर तिचे लक्षणच बरोबर दिसत नव्हते. दिवस रात नुसती मोबाईलच बघत होती. रखमा ताईला किती अभिमान होता पोरीवर. ती जेव्हा इंजिनियर बनली तेव्हा पेढे घेऊन आली होती. मी तेव्हाच त्यांना बोलली होती, इतकं स्वातंत्र्य नको द्या तिला. दुपारी माझ्या मुलाने तिला कोणाच्या गाडीवर जाताना पाहिलं, पण त्याला काय माहिती की ही काय करते म्हणून. पण तिच्याजवळ बॅग पण होती. ओ बघा, आई वडिलांच्या तर पायाखालची जमीनच हल्ली बाई. रखमा, अगं रखमा, काय झालं तुला? डोळे उघड रखमा, अगं डोळे उघड ग. रखमा, अगं डोळे उघड. सकू, ए सकू, काय झालं रखमाला? हो, डॉक्टरांना फोन करा. हो अगं रखमा, डोळे उघड ना ग. जिच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला, तिनेच माझा विश्वासघात केला आणि घर सोडून चालली गेली. अगं डोळे उघड ना ग रखमा, ग डोळे उघड ना ग. रखमा, डोळे उघड ना ग. रखमा, डोळे उघड. रखमा, डोळे उघड ना ग. आता काही उपयोग नाही, रखमा गेली वाटतं. मग डोळे उघड ना ग. रखमा, ग डोळे उघड ना ग. रखमा, ग डोळे उघड ना ग. रखमा. देवा तू सांग ना, कुठं गेला हरवूनी लेकराची आन तुला अवतार आता तरी. देवा तू सांग ना, कुठं गेला हरवूनी लेकराची आन तुला अवतार आता तरी. अंधारल्या दाही दिशा अन बेजारल मन, उर जळून निघाल बघ कर पल मन. आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारीत, तुझ्या धावण्याला माझा काय र तुझा. रखमा हा धक्का सहन करू शकली नाही. ती हे जग सोडून गेली. श्रीपतराव एकटे पडले. समाजामध्ये जगणं त्यांना कठीण झालं. गावातील लोक त्यांना टोमणे मारू लागले. त्यांना बाहेर तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही. इकडे मात्र अनु ज्या मुलाबरोबर पळून गेली त्याला नोकरीही नव्हती व घरची परिस्थितीही व्यवस्थित नव्हती. नव्याचे 9 दिवस म्हणतात ना, तसे अनुचे आणि अमितचेही काही दिवस आनंदात जातात. तेही अनुने सोबत आणलेल्या पैशांमुळे व दागिन्यांमुळे. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा.
स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेळ लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा नंतर मात्र काय होतं ते बघा. अमित, ए अमित, तू म्हणत होतास ना जॉब बघेन म्हणून. बघतोस तर आहे. कुठे बघतोय? मी ऑफिसला जाते तेव्हा घरातच बसून असतो. म्हणजे तुला काय म्हणायचंय? अरे पण घरात बसून जॉब कसा मिळणार ना? तुला काय वाटतंय मी प्रयत्नच करत नाहीये? नाही, तुला असं वाटतंय की मी तुझ्या पैशांवर ऐश करतोय. अरे तसं नाही, तू शांत हो. मी ना उद्या माझ्या बॉसशीच बोलते तुझ्या नोकरीविषयी. नाही, नको, काही गरज नाही मला तुझ्या वशिल्याची. अरे तू असा कसा म्हणतो? तू शांत हो, आपण या विषयावर संध्याकाळी बोलू. संध्याकाळी अनु ऑफिस मधून घरी आल्यानंतर अमित, ए अमित, अरे कुठे दिसत नाही हा. फोनच लावून बघते. अरे आलास? अमित कुठे गेला होतास? तुला विचारून जायचं मी आता. अरे तू असा कसा बोलतोय? आणि आवाज, तू दारू पिऊन आलाय? हो पिऊन आलाय. तुला त्याचं काय? अमित मला हे अजिबात चालणार नाही. हीच तुझी रोजची कटकट आहे ना. ही कटकट मला नकोशी वाटते. माझी कटकट? अरे ही तर तुझी कटकट आहे. काम धंदा काही नाही आणि घरात बसून माझ्या पैशांवर ऐश करतो. हेच माझा पैसा, माझा जॉब. हेच कंटाळा आलाय मला आता. अरे तू मला प्रॉमिस केलं होतंस की आपण दोघे एकत्र आल्यानंतर जॉब बघेन म्हणून. पण त्याचं काय? काहीच नाही. त्याचं काय? तू काहीच नाही. मी तुझ्यासाठी माझ्या जीवापाड प्रेम करणाऱ्या आई वडिलांना सोडून आले आणि तू मला इथे फसवलंस. ते तरी माझी किती हौस मौस पूर्ण करायचे. माझ्या बाबांनी तर माझ्या लग्नासाठी अख्खी जमीनच विकून टाकली होती. पण मी काय केलं? तुझ्या सोबत आले आणि तू मला फसवलंस. मग मी पण तर तुझ्यावर प्रेमच केलं. तू माझ्यावर नाही, तू माझ्या पैशांवर प्रेम केलं. मग मी तुला आता आवडत नाही? आवडत होतास, पण तू इतका खोटा आणि इतका व्यसनी असशील मला अजिबात वाटलं नव्हतं. मला खोटा म्हणतेस? मला? अमित, अरे मला? तू काय करतोय अमित? अमित, अरे तू हे काय करतोय अमित? सोड मला शिकविणारी. मी म्हणणार नाही. मारू नको. तुझे आई वडील नाही काही. तुला कोणाचाच आदर नाही आता. अरे सोड ना, सोड. अरे माझे केस सोड ना, सोड. अरे मारू नको, मारू नको. तुझे पैसे दे मला. पैसे नाही, पैसे माझे नाही. पैसे माझे, माझे पैसे नको घेऊ. पैसे नको, पैसे नको घेऊ माझे. बस बोंबलत. मी हे काय केलं? मी ही खूप मोठी चूक केली. मी असं करायला नको होतं. माझे आई वडील तरी किती चांगले होते.
होते, पण मी काय केलंय? मी त्यांनाही फसवलं आणि मी पण फसले. मी असं करायला नको होतं. माझे आई वडील खूप चांगले आहेत. ते घेतील का मला घरात? मी उद्या जाऊन बघू का? पण नाही घेतलं तर? नाही, ते खूप चांगले, ते घेतील मला घरात. मी उद्या जाऊनच बघते. दुसऱ्या दिवशी अनु तिच्या वडिलांकडे जाते. बाबा, बाबा. अनु, तू इथे कशाला आलीस? बाबा, मी चुकले बाबा, मला माफ करा बाबा. माफी कशाची? मी पण फसले बाबा, मला माफ करा बाबा, मला फसवलं गेलं बाबा. अगं, आता मला कुणाचाच आधार नाही. तुझी आई, माझी रखमा मला सोडून गेली. आई, बाबा. हो, तुझ्याच मुळे गेली. ज्या दिवशी तू आम्हाला सोडून गेली ना, तिला हा धक्का सहन होऊ शकला नाही. ती हे जग सोडून गेली. जा इथून. कशाला आलीस? तुझ्यामुळे जे लोक मला श्रीपतराव म्हणायचे, तेच लोक आज मला श्रीपताची मुलगी पडून गेली असे टोमणे मारतात. जा इथून. कशाला आलीस? बाबा, तू ज्या दिवशी आम्हाला सोडून गेलीस, त्याच दिवशी तू आमच्यासाठी मेलीस. आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. तुला आता पुन्हा या घरात जागा नाही. जा इथून. जा. आता मला माझं म्हणणार कोणीच नाही. मी कुठे जाऊ बाबा, मला माफ करा. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. याच साठी का जन्म घेतला. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. सगळं काही भेटेल तुम्हाला बाहेरच्या जगात, पण आईचं प्रेम आणि बापाची सावली नाही भेटणार. नमस्कार. आम्हाला ही नाटिका सादर करताना आमच्या मनामध्ये खूप संकोच वाटत होता, कारण हा विषय खूप नाजूक असून हा सादर करताना आपल्याबद्दल काय विचार करतील अशी भीती आमच्या मनात होती. परंतु हा विषय समाजासमोर मांडणे ही तेवढेच गरजेचे वाटत होते, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल. आमच्या या नाटिकेतून कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. आयुष्याची एक चुकी आयुष्याची एक चुकी आयुष्य बर्बाद करी. धन्यवाद.